आपलं एवढं बरं झालं, काल रात्रीच लोड कन्फर्म झालेला होता. आपण जाणार आहोत पुण्यासारख्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट की सकाळी उठायला उशीर झाला, कारण की रात्री त्या राजस्थानी काकानं खूप आपल्याला टाइमपास झाला होता त्यांच्यासोबत आपला. चला तर जाऊया लवकरात लवकर अहमदाबादला भरण्यासाठी. पार्टीचा कॉल आला होता, लवकरात लवकर या बोलले मामा. गाणे ऐकूया, त्यानंतर तुम्हाला भेटतोय मी पुन्हा. रामकृष्ण हरी, जय शिवराय. आपण पोहोचलोय अहमदाबाद असलेली या ठिकाणी लोडिंगसाठी. आपण शनिवारी गाडी खाली केली होती बडोद्यामध्ये, तिथं काय आपल्याला लोड भेटला नाही. आणि हो, तिथं आज आहे ना श्री नरेंद्र मोदी साहेब येणार आहे कशाच तरी उद्घाटन आहे त्यासाठी. त्यामुळं म्हटलं ट्रान्सपोर्ट सर्व बोलला भैया सोमवार के दिन भी लोड निकलना मुश्किल आहे. आज म्हटलं थांबण्यापेक्षा डायरेक्टली जाऊया आपलं अहमदाबादला आलो आहे. बेलसाईकडनं आपल्याला भेटलं आहे लोडिंग. आणि ही कंपनी बघू शकता तुम्ही, या कंपनीतलं लोडिंग आहे आपली. तर कंपनी उघडेल 9 वाजता, तोपर्यंत करूया आराम. बाकी अपडेट देतोय 9 नंतर. 10 वाजता पार्टी आली होती मित्रांनो आपली, आणि आपण JCBचे पार्ट लोड करून निघालो देखील आहे. मॅडम उघडा पटकन, बाजूला सारखा पटकन, जाऊ द्या मला, जाऊ द्या. तर मित्रांनो आपण भरलंय पुण्याचं JCBचे. ड्रायव्हर भावांनो बोलता गाडी आपली पॅक होती, गाडी आपल्याला ओपन करावं लागली, कारण की मेन सर्कल मध्ये पोहोचलो देखील आहे. पण आता खूप रात झाली, झोप यायला लागली. झोप आपल्या बडोद्याच्या ट्रान्सपोर्टरनं आपल्याला स्पष्टपणे सांगितलं होतं की दादा लवकर या मामा. फायनली आपण निघालेलो आहे आणि महाराष्ट्र बॉर्डरच्या आसपास. मला एक कळत नाही ड्रायव्हर भावांनो की बॉर्डरच्या आसपासचे रस्ते खराब का ठेवतात हे लोक नेमकं. ना तुमचा ना आमचा, त्यामुळं का. आणि हा हे बघा महाराष्ट्र बॉर्डर लागलेली आपल्याला. आपण जाणार आहोत आता बॉर्डरवर न, कारण अंडरलोड गाडी असल्यामुळे आपल्याला तेवढी काही भीती नाही. काट्यावर आहे का रे बाबा कोणी? आहे बघूया आता कोण आहे बसेल. आहे दादा आहे बसेल. आपला गाडीचा काटा क्या झालेला आहे, अंडरलोड गाडी देखील आलेली आपल्याला. काय आवाज दिला नाही. चला जाऊया आपण. पुढे घ्यायची होती का थोडी, असं बोला की दादा तुम्ही. नेमकं काय कळणं झालंय काय रात्रीचं 4 वाजायला लागले ड्रायव्हर भावांनो. त्यामुळे आहे ना आपलं देखील डोकं बंद पडलंय आता, कारण झोपच खूप यायला लागली. चला तर झालाय आपला काटा वगैरे, आणि आपण रिसीट सुद्धा घेतली दादांकडनं. चला आता निघूया लवकरात लवकर. नाशिक राहिलंय आपल्याला आणखीन 50-60 किलोमीटर जायचंय. लवकरात लवकर गाडी खाली करून द्यायची. पार्टी हे सुद्धा झोपाना ना आपल्याला सुद्धा झोपून द्यायना, असं झालंय आपल्या सोबत. सकाळचं वातावरण, कारण मी 1-2 घंटे झोपलो होतो, त्यामुळं तुम्हाला आज काय सूर्यदर्शन घडवता आलं नाही आणि मला देखील झालेलं नाहीये. डायरेक्ट 8 वाजता उठलोय आणि निघालोय आता. अजून 1-1.5 घंट्यात आपण पुण्यात पोहोचणार आहोत. पुढे ही गाडी दिसत आहे तुम्हाला. काय रिझन असं बरं, त्या एमटी स्टिंगच्या बाटल्या चाकाला लावल्यानंतर काय फरक पडत असं. रिकाम्या बाटल्या त्या चाकाला लावल्यात त्याला, ते बघा. बघू शकता आत्ताच झालाय वाटतं 2 व्हीलर वाला जागेवर गेलाय. सकाळ तर नाही म्हणते ना, दुपार पण नाही म्हणते ना. आता पाहिजे 9. आपण पोहोचलोय थोडं नारायणगावच्या बॅक साईडला आहे, मंचरच्या जोधपूर ढाब्यावरती.
आपली गाडी. आणि आपल्याला आता करायची आंघोळ, कारण की 2 ते 3 दिवस झाले आपल्याला आंघोळ वगैरे काय भेटली नव्हती. चला तर मी करतोय आंघोळ.